युवराज संभाजीराजांना संगती घेऊन राजे गागा भट्टामागून चालले दरबारी चौकाकडे. सिंहासनाच्या रोखाने त्यांच्या मागून मंत्रीगण, शास्त्री, जमलेले बिन्नीचे सरदार चालले. दूरवर डोंगर रांगाआड नवा उषक काल भवितव्याची वाट चालला. राजे, युवराज, सोयराबाई दरबारी चौकात आले. मुंगी रिखायला वाव मिळणार नाही असे माणूस चौकात दाटले होते. छताला धरून चौबाजूंना ओळंबलेले झालदार पडदे झळकत होते. पुष्पमालांनी सारा दरबार शिंगारला होता. साऱ्यांचे डोळे जखडले होते. राजमंडळावर टाचा उंचावून माणसे धडपडत होती राजदर्शनासाठी. राजे, सोयराबाई, युवराज सिंहासनाच्या चौथऱ्यासमोर आले. प्रथम पायरीला लागूनच एका चौरंगावर चांदीचे घंगाळ होते. त्यात ताम्र मुहूर्त पात्र सोडले होते. आचार्यांनी दिलेले श्रीफळ चौथऱ्याच्या प्रथम पायरीजवळ वाढवून राजांनी भकले दुहाती फेकली. सिंहासनाची सविधा पूजा बांधली. पोतराजाने समोर धरलेल्या परडीतील भंडाऱ्याची मूठ उधळली. जगदम जगदम कुणालाही ऐकू येणार नाही असे स्मरण करीत राजांनी सोनपत्र्याने मढवलेल्या चौथऱ्याच्या पायरीवर उजवा पाय ठेवला. राजे चौथरा चढू लागले. त्यांच्या पायमागाला धरून सोयराबाई, संभाजीराजे चौथरा चढले. मोतीलगाच्या छत्राला धरून असलेल्या व्याघ्रदंडी हिरे रत्नजडित प्रशस्त सुवर्ण सिंहासनाला छातीशी हात भिडवीत राजांनी वंदन केले. पाय न लावता उगवता पुढा धरून त्यांनी सिंहासनावर वीर बैठक घेतली. सिंहासनासमोरच्या चरणासनाला लागून असलेल्या उजव्या सोनेरी पायरीवर संभाजीराजांनी बैठक घेतली. डाव्या तर्फेला असलेल्या पडदेबंद राणीवशात सोयराबाईंनी बैठक घेतली. अष्टप्रधान मानाप्रमाणे एक एक सुवर्णस्तंभ धरून खडे झाले. अब्दागिरी, गुर्जबदार, चौरीवाले, पंखावाले यांनी आपापल्या जागा घेतल्या. आचार्य गागा भट्टांनी राजे, युवराज यांच्या मस्तकीचे टोप उतरून मोकळ्या तबकात ठेवले. दुसऱ्या तबकात असलेला राजांचा अभिमंत्रित शुभवर्णी टोप आचार्यांनी हाती घेतला. मंत्रसात उठू लागले. मुहूर्तपात्र घंगाळात डुबताना आचार्यांनी राजटोप राजांच्या मस्तकी स्थापित केला. दुसरा केशरी टोप संभाजीराजांच्या मस्तकी चढविला. रायगडाचा बुलंद तोफखाना दणाणू लागला. उखळी बंदुकांच्या फेरी झडू लागल्या. चौघडे, नगारे, शाजने यांचा राजडंका घुमू लागला. गुर्जबदारने हातचा गुर्जब उचलून धरीत ठणठणीत अलकाप दिला. राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक हिंदुपद पातशहा श्रीमन महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 जय. उभ्या दरबाराने तो अलकाप वरच्यावर तोलून धरला. त्या कल्लोळाने चौथऱ्यावरची सुवर्ण न्याय तुलाही थरथरली. आपल्या दोन्ही पारड्यात नाचण्या एवढीही तफावत नाही ना याची खातरजमा करून घेत स्थिर झाली. कानी पडलेला जय जयकार संभाजीराजांच्या अंगी टपटपून उठला. त्यांना वाटले उठावे आणि घाटी फुलवीत आपणही त्याला दाद द्यावी. उगवतीवर आलेल्या सूर्याची किरणे थेट चौथऱ्याला मुजरा द्यायला रुजू झाली. सुवर्णी सिंहासन झळाळून उठले. नेहमीच्या सरावाने संभाजीराजे बसल्या बैठकीवरूनच दूरवर दिसणाऱ्या सूर्याचे दर्शन घेण्यात दंगले.
त्यांचे ते सूर्यदर्शन भंगले. कारण त्यांच्या अवतीभोवती रोमांचक खणखणाट करीत सोनमोहरा कोसळत होत्या. सिंहासनमंडित राजांना प्रधानमंत्री मोरोपंत ओंजळीने सुवर्णस्नान घालीत होते. राजांच्या मस्तकावरून उड्या घेत उतरलेल्या मोहरांचा पायगतीला बसलेल्या संभाजीराजांच्या भोवती सडाच सडा पडू लागला. एकलगीने भरजरी नजराण्यांची शेकडो तबके सिंहासनासमोर पेश येऊ लागली. दरबारी गर्दीतून वाट काढीत टोपीकरांचा गोरासाहेब हेन्री ऑक्झेंडन सिंहासनासमोर आला. डोकीवरची साहेबी टोपी उतरून राजे युवराजांना कमरेत झुकून अदब देताना तो टोपीकर बोलीत पुटपुटला, युअर एक्सलेन्सी राजा सेवाजी मै पॉवर हिज मर्सी टू ॲक्सेप्ट दी गिफ्ट्स ऑफ कंपनी. त्याच्या तबकधाऱ्यांनी आणलेल्या नजराण्यात राजांच्यासाठी एक हिरेजडित शिरपेच, 2 किमती मोती आणि 2 हिरेजडित चलकड्या होत्या. संभाजीराजांच्यासाठी 2 हिरेमंडित सलकड्या आणि भरजरी हिऱ्यांची एक कंठी होती. नजराण्याचा विधी आटोपला. महादानी देकार सुरू झाला. जमल्या ब्राह्मणांना गोसावी, उत्पात, वासुदेव, भुते, पोतराज, बेतेदार, फकीर, बैराग्यांना राजे युवराज दान करू लागले. दान घेणारे भरल्या तोंडाने दुवा आशीर्वाद देऊ लागले. तथास्तु, भोलानाथ सुखी ठेवेल, खुदा सलामत रखे. देकार सरला. दरबारी कलाकारांनी पवाडे, नृत्य, भजन यांच्या शेलक्या चिजा पेश केल्या. सर्वात शेवटी वज्रकवी भूषण कमरशेला आवळून सिंहासनाच्या सामोर आला. त्याची बिजलीवर मांड घेतलेली दिमडी थडथडू लागली. कानावर हात घेत त्याने राजांच्या कुलदेवाचे नमन धरले. जय जयती, जय आदि शक्ती, जय चामुंड, जय मुंड भंडासुर खंडिनी, जय सुक्त, जय रक्तबीज बिंडाल बिहंडिनी. ते नमन ऐकताना राजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला. डोळे मिटलेल्या संभाजीराजांना साक्षात अष्टभुजा दिसू लागली. दिमडी छळकत धडाडू लागली. दशरथजू के राम, मैं वसुदेव के गोपाल, सोई प्रगटे साही के श्री शिवराज भूपाल. शिव ही औरंग जीती सके और न राजा राव, हत्ती मथ पर सिंह बिनु और न घाले घाव. औरन को जो जन्म है सो याको यक रोज, औरन को राज है सो सिर सरजा को मौज. भरल्या दरबारातून भूषणच्या ढंगदार शिवगौरावला सहज दादी येऊ लागल्या. डोळे मिटलेला भूषण हात छताकडे उडवीत शब्दाचे पोतचे पोत नाचवू लागला. जीवन में नर लोग बड़ो, कवि भूषण भाषत पैज अड़ो है नर लोगन में राज बड़ो, सब राजन में शिवराज बड़ो है. को दाता को रणचड़ो, को जग पालनहार. कवि भूषण उत्तर दिखो, शिवनृप ही हरि अवतार. युवराजपण विसरून संभाजीराजे हात उठून कविभूषणच्या तेजरसी रोमांचक रचनेला दाद देऊ लागले. चौकात मागे पाण्याची कारंजी उसळत होती, पुढे शब्दांची कारंजी उसळू लागली. राजांचे यश वर्णन करताना बेभान भूषण स्वतःला विसरला. तेरे तेज है सरजा दिनकर सो, दिनकर है तेरो तेज के निकर सो. तेरो जस है सरजा हिमकर सो, हिमकर है तेरो जस के अकर सो. कुंद कहाँ पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ सरजा जस आगे. बाज कहाँ मृगराज कहाँ, गजराज कहाँ तेरे साहस के आगे. वा, भले संभाजीराजांच्यातील
कविमन दाद देऊन गेले. भूषण थांबला. घामाघूम झालेल्या भूषणसमोर सरपोताने झाकलेले मोहरांचे तबक आले. राजे सिंहासनावरून उठले. संभाजीराजे सोनपायरीवर खडे झाले. सोयराबाईंनी राणीवसा सोडला. राजमंडळ गडदेव जगदीश्वराच्या दर्शनासाठी निघाले.